टोटल पर्यंत मात्र पोहोचता आला ना परी 11 उसाटणे संघाला, तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी सुद्धा स्ट्रेंथ आहे ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची. त्याचमुळे इकडे मात्र 3 ओव्हर्स मध्ये निदान 30 धावा, 50च्या पुढे धावसंख्या गेली तर ती वाचवण्याचा मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करेल उसाटणे. परंतु सध्याच्या घडीला 4 फलंदाज बाद झालेत. यावरचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल निर्धाव निघून गेलाय. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर आपण पाहतोय. हा चेंडू पायावर जाऊन आदळला होता, हलकीशी अपील, परंतु एक रन कंप्लीट करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 22 वर 22. अमर हिलाल ऑन स्ट्राइक नाव. अमर हिलाल आणि उज्ज्वल डोबरी अशी जोडी आहे सध्याच्या घडीला. लढावं लागेल. टॉपचे 4ही फलंदाज बाद झाले, ज्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवर आलेली अजय भंडारीची विकेट फार निर्णायक होती. इकडे सुद्धा आपण पाहूया, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अपील पाहायला मिळतोय पंचांकडे. पंचांची कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. थोडस उशिरानं कदाचित अपील झाली की काय, आणि त्याचमुळे दोन्ही पंच आता मात्र थोडस डिस्कशन साठी पुढे सरसावलेत. गणेश बाविस्कर सर, त्याचप्रमाणे दीपक बोराडे सर आहेत. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. प्रवीण भोईर पुन्हा एकदा बाहुबली. अडवा बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा बीट केलंय गतीमध्ये. व्हेरिएशन्स आहेत या बॉलर्सकडे. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगळा पडताना पाहायला मिळेल, आणि त्याचमुळे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो तो प्रवीण भोईर, आणि म्हणूनच दुसरं षटक तो टाकतोय सध्याच्या घडीला. नाकी 9. आणखीन एक निर्धाव चेंडू यावेळेस मात्र अमरकडून. डॉट बॉल. 22 या धावसंख्येवर मात्र सध्याच्या घडीला स्कोर थांबलाय संपूर्णपणे. सुपर बॉलिंग प्रवीण कडून, खास करून या ओव्हरमध्ये डॉट बॉल जास्त टाकून दिलेत. आणखीन एक ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल, आणि षटक मात्र समाप्त झालं. आणि या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर एकच